झी 24 तास एक पाऊल पुढे। निष्क्रियतेच्या बळी आपण चर्चा करतोय। या शेवटच्या भागात मी पहिल्यांदा जातोय डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडे। डॉक्टर रत्नाकर महाजन, आपण क्षणभर भावना बाजूला ठेवूया, आंतरराष्ट्रीय दबाव एका बाजूला आहे तोही आपण क्षणभर बाजूला ठेवूया, परंतु एक प्युअर या देशाचा अभिमानी नागरिक म्हणून मला तुम्ही सांगा, सौरभ कालिया, हेमराज, सुधाकर, सरबजीत, पुढे काय? असं आहे की पुढे काय या प्रश्नाचं उत्तर या देशामध्ये जी संसद आहे त्या संसदेनं सर्वसंमतीने ठरवायचं आहे। पण त्या सर्वसंमतीनं अशा प्रकारचे महत्त्वाचे राष्ट्रीय निर्णय घेणारी संसदच जर चालू दिली जात नसेल आणि आपली सगळी मळमळ दूरदर्शन वाहिन्यांवरूनच व्यक्त होत असेल तर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर एक देश एका स्वरात देऊ शकेल असं मला वाटत नाही। आता आज राज्यसभेत त्या सरबजीतला श्रद्धांजली वाहणारा संदेश अध्यक्षांनी वाचून दाखवला। सर्वांनी 1 मिनिट उभं राहून त्याला श्रद्धांजली वाहिली। लोकसभेतही तेच झालं। याच्याऐवजी लोकसभेमध्ये शांतपणानं चर्चा करून प्रत्येकानं आपली भूमिका मांडून संसदेचा एकमुखाचा ठराव होऊ शकला असता का नसता? होऊ शकला असता आणि कुठलंही सरकार त्याला नाकारू शकलं नसतं। पण पहिल्यांदा 11 वाजता, मग 12 वाजता, मग 2 वाजता, मग 3 वाजता इतका गोंधळ घातला की शेवटी उद्यापर्यंत दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करावं लागलं। ही कुठली राष्ट्रभक्ती? आणि इस पार या उस पार, इस बार हो जाएगा, आर पार की लढाई, असं म्हटल्यानंतर असं श्रीमान अटल बिहारी वाजपेयी कारगिल प्रकरणानंतर म्हटले होते। त्या कारगिल प्रकरणानंतर आर पार की लढाई इस बार हो जाएगी असं म्हणाले होते। पण त्यानंतर जवळजवळ 1.5 वर्ष सबंध भारत पाक सीमेवर भारतीय सैन्य खडं होतं, जय्यत तयारीत होतं। जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या आदेशाची वाट बघत उभं होतं। का बरं झाली नाही त्यावेळेला आरपारची लढाई? आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या मर्यादा राष्ट्रहिताचा संसार करत असताना सुद्धा कशा येतात याचं हे उदाहरण आहे। हे जरा एकदा प्रामाणिकपणानं मान्य करा आणि जिंगोइझमची रजा घ्या। विनय सहस्त्रबुद्धे, मला माहिती आहे तुम्हाला बोलायचंच आहे। नाही, मला एकच प्रश्न आदरणीय महाजन सरांना विचारायचा आहे की भारतातून तुम्ही आता ती यादी घेतली, हेमराज, सुधाकर नावं घेतली, परंतु भारतामध्ये आज पाकिस्तानातल्या अत्याचारांना कंटाळून शेकडो हिंदू इथे आलेले आहेत। ते दिल्लीमध्ये संसद भवनापासून काही किलोमीटर अंतरावर एका निर्वासित छावणीमध्ये राहत आहेत, ते जोधपूरला राहत आहेत, ते इंदोरला राहत आहेत। आम्ही त्यांचे प्रश्न हातात घेतले, आम्ही मानवाधिकार आयोगाला सांगितलं की याची दखल घ्या, मानवाधिकार आयोगाने नकार दिला। भारत सरकारने या प्रश्नाकडे लक्ष घातलेलं नाही। या प्रकारे ज्या म्हणजे पाकिस्तानातून इथे पलायन ज्यांना करावं लागलेलं आहे अशा हिंदूंच्या बाबतीत काँग्रेसचं सरकार, युपीएचं सरकार काय करणार हा देखील एक प्रश्न आहे। का आणखी हेमराज होण्याचीच आपण वाट पाहणार आहोत आणि जोपर्यंत अशी शिरच्छेद केलेली शव येत नाही तोपर्यंत आमचा स्वाभिमान त्यानंतरही जागृत होत नाही, तो भाग आणखीन वेगळा। त्यामुळे जिंगोइझम वगैरे याच्यामध्ये काही नाही, या सर्वसामान्य माणसाच्या भावना आहेत। हा सर्वसामान्य माणूस काही जिंगोइस्ट नाहीये, त्याला असं वाटतं की आपल्या देशाची भावना जी आहे ती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठळकपणे मांडली जावी, ते सुद्धा होत नाही। रत्नाकर महाजन उत्तर द्या। आरपार लढायची भाषा रत्नाकर महाजन तुम्हाला उत्तर देत आहे। रत्नाकर महाजन बोला। माझ्या आर पार की लढाईच्या मुख्य प्रश्नाचं उत्तर आलंच नाही, कारण त्याला उत्तर नाहीये काय। आता मुद्दा असा आहे की पाकिस्तानातून तिथल्या परिस्थितीला कंटाळून परत आलेल्या लोकांचं काय, मग ते हिंदू असोत वा हिंदू नसोत, कुणीही असले तरी निर्वासितांच्या बाबतीमध्ये युनो सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जे धोरण ठरलेले आहे त्या धोरणाप्रमाणेच भारत सरकारला कारवाई करावी लागेल। या विशिष्ट प्रकरणामध्ये सुद्धा मी म्हणतो तशी संसदेमध्ये चर्चा करून सरकारला कमिट करून घेता येतं, पण संसद चालू दिली तर। बरोबर आहे भरत कुमार राऊत, संसद चालू दिली तर असा एक टोला एक प्रकारे विरोधी पक्षांना लगावलेला आहे। आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, थोडक्यात तुमचं मत मांडा। या पुढे काय, यातनं आपण काय शिकायला हवं?
नाही, मला महाजन सरांना आधी एकच सांगितलं, त्यांच्याबद्दल पूर्ण आदर सांगतो की सतत विरोधी पक्षांवर टाकून मला वाटत नव्हतं की ते याचा असा पक्षीय त्याला स्वरूप आणतील. फक्त एकच स्पष्टीकरण मी करतो, बाकी त्यांच्या कुशाही विषयावर मला बोलायचं नाहीये की आज फक्त श्रद्धांजली का वाहण्यात आली या विषयावर चर्चा का झाली नाही. मला असं वाटतं त्यांनी आपल्या दिल्लीतल्या बॉसेसना जरा एकदा विचारावं हे असं का झालं. तर याच्यासाठी विरोधी पक्षांनी चर्चेची तयारी नव्हती, चर्चेची आतमध्ये गटनेत्यांच्या बैठकीमध्ये मागणी केली होती, परंतु सरकारतर्फे असं सांगण्यात आलं की या विषयावर चर्चा नको, चर्चेला फाटे फुटायला नको, ह्याचा गांभीर्य आपण लक्षात घेऊन केवळ श्रद्धांजली वाहूया असं सांगण्यात आलं. आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणी फक्त पीठासीन अधिकाऱ्यांनी ठराव मांडायचे आणि सर्वांनी श्रद्धांजली वाहायची इतकंच हे ठरवण्यात आलं आणि हे सरकारनेच ठरवलं आणि त्याला विरोधी पक्षांनी आणि अन्य पक्षांनी मान्यता दिली. फक्त महाजनांनी जरा आपल्या संबंध झीच्या प्रेक्षकांना बरोबर थोडक्यात सांगा. भरत कुमार राऊत सरकारनं एक प्रकारे मान्यता नाही दिली हे मी मान्य करतो, पण पुढे काय याचं उत्तर अगदी थोडक्यात द्या, वेळ अतिशय थोडा आपल्याकडे. हा मुद्दा बरोबर आहे, याच्यावर संसदेने आता काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे. पण संसदेची भूमिका ही भारतीय जनतेची भूमिका आहे असं मानून जर सरकार काम करणार असेल तर संसदेने नक्की याच्यावर भूमिका घ्यावी, एक ठराव संमत करावा आणि त्याप्रमाणे सरकारला वागायला सांगावं. मात्र कसं वागायचं हे शेवटी सरकारने ठरवायचंय. एका बाजूला पार्लमेंट आहे, एका बाजूला एक्झिक्युटिव्ह आहे, ह्या दोन स्वतंत्र बॉडीज आहेत. त्याच्यामुळे पार्लमेंटने सांगितले, लेजिस्लेचरने सांगितलेली गोष्ट ही एक्झिक्युटिव्हनी मान्य करून त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे. त्याची अपेक्षा आपण करावी का, एवढंच फक्त मला आपल्यातर्फे आपल्या प्रेक्षकांना. बरोबर आहे. भारताच्या देशाचं मत हेच एक प्रकारे संसदेत मांडलं जातं, कारण आपण निवडून दिलेले खासदार तिकडे प्रतिनिधी आलेले असतात, अशी या ठिकाणी एक आपल्याला मलिनाथी करता येईल. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय अरविंद गोखले यांच्याकडे. अरविंद गोखले, या सगळ्याचा अन्वयार्थ काय, या सगळ्यातनं आपण काय शिकलं पाहिजे आणि अगदी थोडक्यात सांगा पुढं काय. या ठिकाणी आपला आजचा विषय आहे निष्क्रियतेचा बळी. मला परवाच्या शहीद दिनाच्या निमित्तानं पाकिस्तानचे लष्कर प्रमुख अशफाक परवेज कयानी यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याकडे मला या चर्चेला घेऊन जायचंय. त्यावेळेला ते असं म्हणाले की पाकिस्तानमधली आत्ताची जी निवडणूक आहे ती निवडणूक नसून युद्ध आहे. त्यांच्या पुढच्या सगळ्या हालचालींकडे या पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल. माझं तर मत असं आहे की सरबजीतचा हा खून हा ISI करवी करण्यात आलेला आहे आणि ISI कडून झालेला कदाचित या पुढल्या काही काळामध्ये आपल्याला कयानींच्या संपूर्ण हालचालींवरती लक्ष ठेवावं लागेल, तरच आपण यातून काहीतरी धडा शिकलो असं होऊ शकेल. अन्यथा निष्क्रियतेचे बळी या पुढच्या काळामध्ये असेच वाढत जातील. निष्क्रियतेचे बळी असेच वाढत जातील अशा प्रकारचा निष्कर्ष अरविंद गोखले यांनी काढला. हाच प्रश्न घेऊन आपण गेलो तो लोकांकडे. जनमताचा कौल नेमका काय पाहूया. सरबजीत सिंग हा सरकारी निष्क्रियतेचा बळी ठरला का? होय, 100% लोक असं म्हणतायत. होय, 100% प्रेक्षकांनी सांगितलेलं आहे हा सरकारी निष्क्रियतेचाच बळी आहे. प्रेक्षको, याविषयीच्या सर्वांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. त्या भावना काहीशा आक्रमक स्वरूपात, मग ते भरतकुमार राऊत असतील, विनय सहस्त्रबुद्धे असतील, यांच्या वक्तव्यातनं जरी आला असला तरी त्यातले मुद्दे फार महत्वाचे आहेत. त्याच वेळा डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जो एक दाखवलेला पदर आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. या सगळ्या प्रकरणाचा अन्वयार्थ एकच की या सरबजीतच्या निमित्तानं राष्ट्रभावना वाढीस लागली आणि कुठेतरी अंतर्गत शत्रूलाही पायबंद बसले तर फार महत्वाची श्रद्धांजली आपण या सरबजीत सिंगला वाहिलेली असेल. या सर्वांच्या वतीनं, जी 24 तासच्या प्रेक्षकांच्या वतीनं सरबजीत सिंगला जी 24 तासचा मानाचा मुजरा आणि त्याहीपेक्षा आदरणीय श्रद्धांजली. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर रत्नाकर महाजन, अरविंद गोखले, भरतकुमार राऊत आणि विनय सहस्त्रबुद्धे या चारही मान्यवरांचे विशेष आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जी 24 तास, एक पाऊल पुढे. रोकठोकचे सहप्रायोजक चने का असली स्वाद MDA चना मसाला, DSK ग्रुप, डॉलर बिग बॉस फिट है बॉस, शारंगधर सुखचा रखवटी, सकाळी पोट टकाटक, रेनो फ्लुएन्स, शेतकऱ्यांच्या प्रगतीचा आधार, कावेरी सीड्सचं जादू कापसाचं बियाणं आणि धौती योग चूर्ण. आजच रात्री घ्या, सकाळी ओके. झी 24 तास, एक पाऊल पुढे.